पोलीस अधिकारी या ठिकाणी हॅलो पोलीस अधिकारी आलेत. कुठवर काय करू, कुठवर दम धरून मी आता घंटाभर लेप नवा दिसला नाही. काय नको माय, माय नको, काय नको ग माय, नको मला कुठं नको. माझी विनंती एवढी, फक्त माझ्या लेकासाठी प्रार्थना करा. माझी विनंती. नको माय, नको माय, नको हारणे, काय होत नाही मला. हे नको, काय नको, ऐका ना. नको नको माय, नको. एवढं मायसाठी ऐक काय चुकीचं काही होणार नाही, पण तुम्ही जर असं हे केलं तर मग कसं? काय होत नाही मला, काय होणार आहे मला, मरण येईल. नाही हो, मरण आलेलं तर चांगले की नाही ना. काय वाचून काय उपयोग आहे माझा. एक महिना झाला नगदी माझा लेख नाही, कसा लेख वाढीला मी. आई तुम्हाला उपचाराची गरज आहे. आई तुम्हाला उपचाराची गरज आहे. चला ना, दवाखान्यात चला. हे नको हारणे, हे नको मला, उपचार नको, काय नको मला, काय माझा उपयोग नाही, वाचून काय उपयोग नाही. राहिले आतासाठी माझ्या धीर धरायले, किती धरायले. पाणी पण घेत नाही, पाणी नको, काय नको मला, पाणी नको, काय नको, पाणी पिऊन काय करू, कशाला जगायचं. माझा लोक येपर्यंत मायापाशी येत नाही. काय नको मला बाबा, मला हात जोडून विनंती, काय नका देऊ मला. खिशात खाल्या वाल्मिकांना तुम संघर्ष करो, वाल्मिकांना तुम संघर्ष करो, वाल्मिकांना पाणी रद्द झाले. पाणी काय नको मला, काय नको, काय नको, शांततेत बसा, पण काय नको, काहीच नको, ऐका ना, थोडंसं. काय नको, काय नको मला. पाणी पिऊन काय करू बाबा. पिन द्या आधी हात खिशात. काय नको, एक घट नको, काय काहीच नको, काही नको, पाणी नको, काय नको. इथून माझं मड बी नेलं तरी मला पाणी नको, काही करू नको. गोळी नको, काय नको. मी काय म्हणते, तुम्ही बसा. तुम्हाला जास्त वेळ बसायचं आहे की नाही, बसायचं आहे की नाही, थोडंसं घ्या ना पाणी. काय नको, पाणी तहानच लाग नाही मला तर पाणी कशाला पिऊ. तुम्ही बसा ना. तहान लागली तर पाणी पिऊ. माझी तहान मुखच हारून गेली, माझा लेख नाही. काय पाणी पिऊ, तहान लागली तर पाणी पिईल, एक रांजरभर पाणी पिईल तहान लागले, पण मला तहानच लागत नाही. नको 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 माय, नको हारणे, नको ग नको माय.
काही नको काय नको माय नको काय नको काहीच नको नको माय नको नको माय काही नको माझी नको पाणी नको मला नको बाबा नको रे बाबा काय नको बाबा जोपर्यंत माझा लेक माझी सुटका झाली म्हणत नाही तोपर्यंत पाणी पित नाही मी नाही ह्या जागेवर उठत नाही माझी मुक्त झाली म्हणलं तेव्हाच मी पाणी माझ्या लेक मला बोलला का माझी सुटका झाली म्हणेल तेव्हाच मी इथून उठत काय विनंती करू नका माझ्या हरण्या हो अरे अन्याय तुम संघर्ष करो अरे अन्याय तुम संघर्ष करो काय झालं भूमितले झाले कसं पकडावं कसं असं माझं एक टीव्ही नाही अरे अन्यायावरचे खोटे गुन्हे वापस अरे अन्यायावरचे खोटे गुन्हे वापस अरे अन्याय तुम संघर्ष करो पॉवर बँक बघा गाडीतल्या आपल्याला त्यांच्याकडे बॅटरी आहेत आपल्याकडे बॅटरी नाही का तर आपण एक मिनिट थांबा एक मिनिट थांबा टिकून जा नाही ना मी मला येते मध्ये आजी थोडं पलीकडे एकदा वाल्मिक कराडांच्या मातोश्री त्यांच्या पत्नी आणि त्यांचे समर्थक आता परळी पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलनाला बसलेले आहेत आणि जोपर्यंत लेकाची सुटका होत नाही किंवा लेक मला येऊन असं म्हणत नाही माझी सुटका झाली तोपर्यंत मी पाण्याचा थेंब देखील घेणार नाही असं वाल्मिक कराड यांच्या मातोश्रीने म्हटलेलं आहे. पण आता वाल्मिक कराड यांना केज कोर्टात हजर करण्यात आलेलं आहे. 302च्या गुन्ह्यामध्ये त्यांच्या विरोधातली सुनावणी जी आहे तिथं सुरू आहे आणि इतर आरोपी जे आहेत संतोष देशमुख हत्या प्रकरणातले त्यांच्यावरती मकोका लावण्यात आलेला आहे. परळीत ठिकठिकाणी वाल्मिक कराड समर्थक दबावापोटी गुन्हे लावण्यात येऊ नये या विरोधात आंदोलन करताना दिसतात आणि आता या आंदोलनाची तीव्रता आणखीन वाढलेली आहे. दुसरीकडे आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आणि मस्साजोगचे स्थानिक आंदोलन करत या प्रकरणातील आत्तापर्यंतचा तपास आणि तिथली माहिती आम्हाला देण्यात यावी अशी मागणी कालपर्यंत करताना दिसत होते. आज सकाळपासनं आत्तापर्यंतचे झालेल्या तपासातले जे मुद्दे समोर आले त्या अनुषंगाने आता संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवरती मकोका लावण्यात आलेला आहे आणि आता वाल्मिक कराड याच्यावरती केज कोर्टामध्ये 302 अंतर्गत सुनावणी जी आहे ती केली जाते. पण दबावापोटी वाल्मिक कराडावरती गुन्हे लावण्यात येऊ नये अशी मागणी करत आता त्याचे कुटुंबीय आणि त्याचे समर्थक परळीतल्या वेगवेगळ्या ठिकाणी आक्रमक झालेले आहेत आणि या सगळ्या परिस्थितीत कुठेही कायदा सुव्यवस्थेची